तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये, कोकण ट्रिप पार्ट 3 मध्ये. तर आम्ही आज चाललो आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ. मगाशी हा काय आपल्याला बोलून देत नव्हता. तर आपण चाललो आहे आता सिंधुदुर्गला. सिंधुदुर्गला जायच्या अगोदर आपण जाऊ पहिलं बीचवरती. बीचवर जाऊन थोडं एन्जॉय करू, फोटो वगैरे काढू आणि जाऊ आपण डायरेक्ट सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आता आपण पोहोचलोय देवबाग बीचवरती. तुम्ही बघू शकता देवबाग बीचवरचा सनराईज. मॉर्निंगला एवढा शांत आणि एवढं नीट आणि क्लीन बीच आहे ना तो. बस सकाळी आपण तिथे मच्छीमारी वगैरे पाहिली आणि थोडं म्हटलं फोटोशूट वगैरे करून घेऊ. फोटोशूट आणि थोडं व्हिडिओ काढायचो. व्हिडिओ वगैरे काढले आणि व्हिडिओ काढून आता आपल्याला जायचं आहे देवबाग मच्छी मार्केटला. तर चला तो चलिए शुरू करते हैं. आता तुम्ही हे बघू शकता आपण आता पोहोचले मच्छी मार्केटला. हे मच्छी मार्केट एकदम देवबाग बीचवरतीच आहे. तर आपण एकदा फिरून घेऊ मार्केट वगैरे. ताजी ताजी मच्छी आहे. तर कुणी जर तिकडे गेलं देवबागला तर बाई मच्छी घेऊ शकतं जाऊन तिथे. कशा आहे मच्छी घेतली थोडी. आपल्याला काय आता भूक. जरा नाश्ता करू. डोसा, इडली, सांबार, चटणी. सगळ्यांचा नाश्ता झाला एकदम पोळत होतो. तर आपण चाललोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तर किल्ल्याला जायचा प्रवास असा आहे की आपल्याला जायचं आहे बोटीतून. तर बोटीतून जायचं म्हटलं आता आपल्याला जायचं तिथलं तिकीट बोटीचं. आता ही लोक उभा आहेत लाईनमध्ये तिकीट घ्यायसाठी. आपलं तिकीट वगैरे काढून झालेलं आहे. आता तिकीट काढले आता आपण सरळ वाचायचं बोट आणि जायचं डायरेक्ट किल्ल्यावर. चल. गाड़ी स्टार्ट कर. चप्पल छोड़. हम फर्स्ट. गाड़ी चला. सगळे बसलेत बोटमध्ये सेफ्टी जॅकेट घालून सेफ्टीमध्ये. चाललोय आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्याला. आता तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघू शकता कसा दिसतोय. कसा आहे थांबा जरा मला पण दाखवतो कसं दिसतोय आपण. कसा आहे दिसतोय ना एकदम साऊथ इंडियन हिरो. हे बघा राजकोट. काल रात्री सनसेट आपण इथूनच पाहिला होता. पण तुम्हाला दाखवतो आपण कुठं बसलो होतो. दिसलं का याच काढका आपण काल रात्री इथं बसलो होतो. इथंच बसून आपण सनसेट पाहिला होता. इथं आपण जाऊ सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. एकदम असा मेरे को तो ऐसा धक हो रहा है. कसा दिसतो एकदम पाण्यात. जसं जेवढं जवळ येईल ना तेवढं एकदम धडधड वाढत होते. आपण आता पहिल्यांदाच चाललोय. एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना. कसा बांधला असेल सागरामध्ये तर आपल्या राजाने हा किल्ला. कोणी विचार पण करू शकणार. समुद्र किनाऱ्यापासून तिथे पोहोचलेला आहे. हा बोटीचा प्रवास कमीत कमी 1 किलोमीटर एवढा होता किल्ल्यापर्यंतचा. ही जी गैमुख कराची तटबंदी आहे इथूनच आत मेन गेट आहे. मेन दरवाजा इथूनच आपल्याला प्रवेश करायचा. सतत आपण मेन गेटने आत देखो ना क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा. कुठं जाऊन बसलाय बघितलं का. आता आपण आत किल्ल्यामध्ये एंटर झालो आहे. आता आपण आत जाऊन तेथील एक ठिकाण बघून आणि तिथली माहिती घेऊ.
आत एंटर केले गेलं तुम्हाला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर दिसेल. हे मंदिर आपले कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज यांनी 1906 ते 7 मध्ये बांधून घेतले होते. हे शिवरायांचं एकमेव असं मंदिर आहे जिथं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं विदाऊट दाढीच्या स्वरूपात मूर्ती पाहायला भेटेल. तसंच इथे एक साईडला छोटासा दरवाजा आहे बघा, इथून आपल्याला एक्झिट घ्यायची. आता आपण आलेलो आहे मंदिराच्या बाहेर. हा बघा एक मंदिराचा बाहेरून व्ह्यू. थोडं पुढे जाताच किल्ल्याचा 7 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग आम्हाला पाहायला भेटला. तसंच आत गेल्यानंतर तुम्हाला शंकराची पिंड आणि एक नंदी भेटेल आणि एक समोर एक विहीर दिसेल, पण ती विहीर नाही आहे, हा एक भुयारी मार्ग. हे बघा तुम्ही बघू शकता, ही विहिरीसारखी असणारी विहीर नाही आहे, हा एक चोर रस्ता आहे, भुयारी मार्ग. हा समुद्राखालून जाणारा रस्ता आहे, हा समुद्र डायरेक्ट बाहेर जातो. ही बघा महादेवाची पिंड आणि नंदी. राहायला यायला पाहिजे का आपल्याला इथं सोडू आपण वडा कराड. नहीं अभी और सुनिए. मी इथंच राहायला, शाळा बिळा काय शिकायची बिकायची काय नाही. इथले दाबण हे ना, ऑनलाईन तू जॉब कर, मी ऑनलाईन क्लासेस कर. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. आणि इथला मग पुजारी बनतो, त्याच्यामध्ये 50-50 रुपये. क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा. कसं वाटलं तुम्हाला आमचा प्लॅन? येऊ का आम्ही राहिला इकडं आता?